नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज आपण बनवलाय सगळ्यांचा आवडीचा गरमागरम आणि झणझणीत वडापाव. पण हा साधा सुद्धा वडापाव नाहीये, हा आहे अस्सल गावरान पद्धतीचा चुलीवरचा वडापाव. चुलीच्या जाळावर तळलेला हा कुरकुरीत वडा आणि सोबतची ती लसूण मिरचीची चटणी. आहा, बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इथे चुलीवरती एका पातेल्यामध्ये बटाटे उकडण्यास टाकलेले आहेत. आपले बटाटे इथे छान असे उकडून झालेले आहेत, ते आपण या पद्धतीने सोलून घेणार आहोत. बटाटे उकडत असतानाच थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे बटाट्याला आतपर्यंत चव येते. आपण आता इथे सगळे बटाटे याच पद्धतीने सोलून घेणार आहोत. आपले बटाटे छान असे मऊ उकडलेले आहेत. चला, मी इथे सगळे बटाटे पटपट सोलून घेत आहे. इथे आपले बटाटे उकडून सोलून तयार आहेत. आता हे बटाटे मी छान असे एका चमच्याने किंवा आपण हातानेही याला मॅश करून घेऊ शकतो. वड्याच्या भाजीसाठी बटाटे जास्त गाळ नाही करायचे, थोडेसे हातानेच मोठे मोठे तुकडेही केलेले तरी चालतील. वडा खाताना बटाट्याची चव खूप छान लागते. चला तर मग मी इथे सगळे बटाटे याच पद्धतीने मॅश करून घेते. इथे आपले बटाटे छान असे मॅश झालेले आहेत. आता आपण यासाठी लागणारी हिरवी चटणी तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर मी इथे छोटंसं आलंही घेतलेलं आहे. आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. इथे मी चुलीवरती एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 1 ते 2 चमचे तेल घालणार आहोत. आपलं तेल कडकडीत गरम झाले की आपण याला मस्त अशी फोडणी देऊन घेऊया. चला, आपलं तेल छान असं इथे गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये घालूया मोहरी. मी इथे 2 चमचे मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली की यामध्ये घालणार आहोत आपण 1 चमचा जिरं. मोहरी आणि जिरेला छान अशी इथे तडका बसलेला आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 कांडी कढीपत्ता. आपण इथे जितका कढीपत्ता घालू तितका छान चव आपल्या भाजीला येणार आहे. आता यामध्ये मी घालत आहे मॅश केलेले बटाटे. आपण इथे सगळे बटाटे मॅश केलेले यामध्ये टाकून घेऊया. आता आपण यामध्ये जे आपण मिरचीचा ठेचा तयार केला होता तो यामध्ये टाकून घेऊया. यामध्ये आपण सगळा मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा हळद आणि त्याचबरोबर आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. आणि हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊया. आता ही भाजी आपण मसाल्यासोबत छान एकजीव करून घेणार आहोत. चुलीच्या मंद आचेवर ही भाजी आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायची आहे, म्हणजेच मसाल्याची आणि ठेच्याची चव बटाट्यामध्ये मस्त मुरते. हे बघा, आपल्या वडापावच्या भाजीला काय सुंदर पिवळा धमक रंग आलाय. भाजीचा सुवास इतका छान येतोय की मला तर आत्ताच भूक लागलीये.
आता त्यावरनं आपण इथे घालणार आहोत थोडीशी ताजी चिरलेली कोथिंबीर. आपली इथे वड्याची भाजी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे. आता ही भाजी मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे. ती थोडीशी थंड करून घेतलेली आहे. आता आपण याचे मस्त असे वडे वळून घेणार आहोत. तुम्हाला वड्याचा आकार लहान किंवा मोठा जसा आवडतो त्यानुसार तुम्ही गोळे करू शकता. मी इथे मध्यम आकाराचे वडे बनवून घेतलेले आहेत. हे बघा, हाताने असे हलके दाबून मस्त गोल गरगरीत वडे तयार करायचे. वड्यांचा आकार छान गोल आला की तो तेलातही छान फुगतो. चला आपण इथे याच पद्धतीने सगळे वडे तयार करून घेऊया. मैत्रिणींनो, इथे एक महत्त्वाची टीप, भाजी पूर्णपणे थंड झाल्यावरच तिचे गोळे वळायचे आहेत. भाजी जर गरम असेल तर वड्यांना योग्य आकार येत नाही आणि ते बेसनाच्या पिठातही सुटू शकतात. गोळे वळताना भाजी हाताला चिटकू नये म्हणून आपण हाताला थोडंसं तेलही लावून घेतलेलं आहे. यामुळे वड्याला छान फिनिशिंग येते आणि वडा एकदम गोल गरगरीत आणि हॉटेलसारखा गुळगुळीत होतो. अजून एक, गोळा तयार करताना तो खूप जास्त जोरात दाबायचा नाही. हलक्या हाताने गोल करून अगदी हलकासा दाब दिला की वडा तळताना आतपर्यंत छान शिजतो. हे बघा, आपले किती छान असे गोल वडे तयार झालेले आहेत. इथे मी सगळे वडे याच पद्धतीने तयार करून घेते. तुम्ही पाहू शकता किती छान असे आपले इथे सगळे वडे तयार करून झालेले आहेत. वड्याचे गोळे तर तयार आहेत. आता आपण वड्याच्या वरचं कोटिंग म्हणजे बेसनाचं पीठ भिजून घेऊया. इथे मी 1 वाटीत 1 ते 1.5 वाटी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. आता या बेसन पिठामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी हळद. त्याचबरोबर आपण यामध्ये घालणार आहोत थोडंसं लाल तिखट आणि त्याचबरोबर मी इथे घातलेलं आहे चवीनुसार मीठ. आता आपण यामध्ये थोडासा ओवाही या पद्धतीने हातावरती किस करून टाकणार आहोत. यामध्ये थोडं पाणी टाकून आपण हे पीठ छान फेटून घेणार आहोत. पीठ भिजवताना लक्षात ठेवायचे की त्यात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत आणि पीठ जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही. त्यासाठी आपण इथे अगदी थोडं पाणी घेऊनच हे पीठ मिक्स करणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला यामध्ये खाण्याचा सोडा वापरायचा असेल तर तो पीठ भिजून झाल्यावरच अगदी शेवटी म्हणजे वडे तळायला घेण्याच्या नेमकी आधी टाकायचा आहे आणि मिक्स करायचा आहे. आधीच सोडा टाकून ठेवला तर वडे जास्त तेलकट होऊ शकतात. इथे आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे. तरी देखील मी इथे 1 ते 2 मिनिटं याच पद्धतीने इथे पीठ फेटून घेणार आहे. हे बघा, आपण यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून परत हे पीठ व्यवस्थित असं फेटून घेणार आहोत. कारण की आपल्याला हे पीठ जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही. चला तर आपलं इथे पीठही छान असं इथं फेटून भिजून झालेलं आहे. आता आपण इथे वडे तळून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे
चुलीवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण अगदी थोडंसं तेलही यामध्ये आपण गरम करण्यासाठी टाकलेलं आहे. आता हे तेल छान असं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला इथे वडे तळून घ्यायचे आहेत. आता आपण एक वडा या बेसन पिठामध्ये टाकूया. पिठाचं कोटिंग वड्याला फेविक्विक व्यवस्थित लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने हा वडा आपल्याला तेलात सोडायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपला वडा आपण इथे किती व्यवस्थित असा तेलात सोडलेला आहे. आता आपण बाकीचे वडेही यामध्ये याच पद्धतीने सोडून घेऊया. चुलीवरती वडे तळण्याचा आनंद काही वेगळाच असतो. वडे तेलात सोडल्या सोडल्या लगेच हलवायचे नाहीत. एका बाजूने थोडे सेट झाले की मगच ते चमच्याने किंवा झाऱ्याने हलके पलटून घ्यायचे आहे. चुलीच्या या मस्त जाळावर वडे दोन्ही बाजूने छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. पहा, तुम्ही पाहू शकता आपले वडे किती छान असे इथे तळत आहेत. चुलीच्या मंद आचेमुळे वडे आतून अगदी छान शिजतात. इथे एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा, तेल चांगलं गरम झाल्याशिवाय वडे तेलात सोडू नका. जर तेल कमी गरम असेल तर वडे खूप जास्त तेल शोषून घेतात आणि तेलकट बनतात. तुम्ही पाहू शकता आपले वडे किती छान असे इथे तळत आहेत. चला तर आपण याच पद्धतीने आपले सगळे वडे तळून घेऊया. मी इथे सगळे वडे याच पद्धतीने तळून घेतलेले आहेत. वा, तुम्ही पाहू शकता वड्याला आपल्या किती छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि आपला वडा छान असा इथे कुरकुरीत झालेला आहे. आता आपण याच तेलामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेऊन या पद्धतीने आपण ह्या मिरच्याही तळून घेतलेल्या आहेत. आपण इथे हिरव्या मिरच्याही इथे तळून घेतलेल्या आहेत. आता वडापावची चव अजून वाढवण्यासाठी आपण इथे एक लाल चटणी तयार करणार आहोत. मी इथे वड्याच्या बाजूचं बेसन जे बाजूनी तळलं गेलेलं आहे त्याचा चुरा घेतलेला आहे. आता यामध्ये आपण घालूया थोडंसं लसूण, त्याचबरोबर आपण इथे घालणार आहोत लाल तिखट, थोडंसं मीठ आणि आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं फिरवून घेणार आहोत. वा, तुम्ही पाहू शकता आपली इथे लाल चटणीही तयार झालेली आहे. आता आपण इथे हिरवी चटणीही तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 4 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर आपण यामध्ये थोडासा लसूणही घातलेला आहे. हिरवी कोथिंबीरही यामध्ये घातलेली आहे. त्याचबरोबर आपण इथे पुदिनाही थोडासा घातलेला आहे आणि आपण यामध्ये घालणार आहोत थोडंसं आलं. आता यामध्ये अगदी 1 ते 2 चमचे आपण पाणी घालणार आहोत आणि हे देखील आपण मिक्सरवर छान असं फिरून घेणार आहोत. वा, तुम्ही पाहू शकता आपली चटणी देखील इथं छान अशी वाटून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता छान असं आपला वडा, हिरवी चटणी, लाल चटणी, हिरवी मिरची, तसेच मी बाहेरून पावही आणलेले आहेत. तर मंडळी, पावाला आतून ही हिरवी चटणी, वरून झणझणीत लाल चटणी आणि मध्ये हा गरमागरम चुलीवरचा वडा आणि सोबतीला ही तळलेली हिरवी मिरची, असा हा आपला अस्सल गावरान आणि चमचमीत चुलीवरचा वडापाव खाण्यासाठी एकदम तयार आहे. चुलीवर तळल्यामुळे वडा एकदम कुरकुरीत झालाय आणि त्या चुलीच्या धुराचा जो हलका सुवास आहे ना,
त्याने या वड्याची चव 100 पटीने वाढवली. तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या या नवीन कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच जी घंटी बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजेच माझा नवीन व्हिडिओ आला की सगळ्यात आधी तुम्हाला समजेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका गावरान पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.